ते कहाणी ते सांगते. खूप छान असं सरळ भाषेत आणि न लपवता सर्व काही बरोबर व्यवस्थित सांगितलं काकाजीनं. आणि काही का होईना बरोबर योगायोग भगवंतांना दिला, भगवंतासमोर सगळं काही व्यवस्थित. आता इथं देवळे अनुभव झाले, एक साधारण परिस्थितीतून आलेले सगळे जणांचे अनुभव, म्हणजे एक शेतीत काम करणारे ते बारेकर साहेब सगळे जणांचे, पण त्याची आर्थिक व्यवस्था जे काही आहे ते आपण छान छान असं बिलकुल व्यवस्थित त्यांनी सांगितलं. हा आपला भगवंताच्या शब्द कसे निघायचे हे भगवंताचे एक चमत्कार आणि एक गुणच म्हणायचा, कारण की जसे आपल्याला अनुभव येतात तसतसे आपले मार्गदर्शक आपल्या मुखातून निघत असतात. यानंतर गावसूत परिसरातील नागोजी शिंदे काकाजी आपल्याला थोडक्यात असा अनुभव सांगतील अशी मी त्यांना विनंती. जागृत आहे, आपण सर्व भगवंताला एकट्याने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर शाखा उमरेच्या वतीने आज श्रीमान गोलभाऊ राऊत यांच्या निवासस्थानी 9व्या हवनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि ही चर्चा बैठक चालू झालेली आहे. या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता जगाचे पालन करता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. तसेच सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा दुमदेवजी उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. आणि बाबाच्या खांद्याला लावून चालणारी आई लाडकी वाराणसी सर्वांना बाबांना दुःखामध्ये योग देणाऱ्या लाडकी वाराणसी आहे ढुबरीकर या सुद्धा उपस्थित आहेत. आईला माझा प्रणाम. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच गांगापूर परिसरातील मार्गदर्शक श्रीमान कैलास भाऊ वारे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार. तसेच नितीशजी कळंबे हे सुद्धा या चर्चा बैठकीत उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार. तसेच सचिन भाऊ वाघमारे हे सुद्धा आपले संचालन करीत आहेत, त्यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच टुले साहेब हे सुद्धा या चर्चा बैठकीत उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच राहुल भाऊ वंजारे हे सुद्धा या चर्चा बैठकीत उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार. आणि आदरणीय मंचकावर बसलेले सर्व बाहेरगावून आलेले सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा एकसाथ नमस्कार. ही शक्ती जागृत आहे आणि ही बाबाने एका परमेश्वराची शक्ती ही जागृत करून बाबाने आपले दुःख दूर केलेले आहे. आणि ते दुःख दूर केलेले आहे ते बाबानं आज पाचही भावातून आपले जे दुःख जे होते ते बाबाने म्हटलेलं आहे का मी जरी काही झालं तरी माझ्या कुटुंबाचा सांभाळ करजा. परंतु बाबाने ती दैवी शक्ती बाबाने एक ध्येय करून दिले. बाबाने तो एका परमेश्वराची प्राप्ती केली आहे आणि त्याच्यातून कशामुळे केली आहे तर 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या आधारावर ही प्राप्ती झाली आहे. ही माणसाने आपण काही म्हणलं तरी चालत नाही, परंतु याच्यामध्ये आपण 24 तास ही सेवा जागृत आहे. परंतु ही कशामुळे आहे 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या आधारावर ही शक्ती आहे. म्हणून बाबाने म्हणलं आहे का शब्द हा शैतान आहे आणि शब्द हा परमेश्वर आहे. म्हणून ही शक्ती आपल्याला नेहमी जागवायची आहे आणि त्या गोष्टीवर आपल्याला भान ठेवायचं आहे. नाही तर आपण इथं आलो पण आता हर सेवकांनी आपापले परिचय आपल्या मार्गदर्शन सांगितले आहे आणि ते आपल्याला कळत आहे आणि आपण का घ्यायचं आहे का घेऊन जायचं आहे हे. म्हणून 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या आधारावर ही शक्ती चालू असते. एवढे बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. नमस्कार. छान काकाजी. यानंतर आपल्याला नितीशदादा कळंबे आपल्याला थोडक्यात मार्गदर्शक अशी मी त्यांना विनंती. भगवत कृपा उपस्थित आहे. आपण भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ
वर्धमान नगर नागपूर शाखा उमरेड बाबाच्या आदेशानुसार आज दिनांक 25 जून 2024 ला मासिक नववे हवन कार्य रवींद्र महादेवजी राऊत यांच्या निवासस्थानी पार पडून एका भगवत कार्याची चर्चा बैठक त्यांच्या निवासस्थानी सुरू आहे। तरी आजच्या या चर्चा बैठकीला भगवंत बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। तसेच आपल्या मानव धर्माचे संस्थापक सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी चर्चा बैठकीला उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच मानव धर्माच्या प्रचार प्रसारासाठी बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आणि संपूर्ण सेवक सेविका बालसेवक सर्वांना एका मायेच्या पदरामध्ये सामावून घेणाऱ्या मातोश्री वाराणसी आई बैठकीला उपस्थित आहेत। आईला माझा प्रणाम। तसेच आजच्या बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर मंडळांतर्गत मार्गदर्शक तसेच उमरेड शाखा संचालक शाखेचे संचालक सन्मान्य आणि परिवाराचे मार्गदर्शक सन्मान्य कैलासजी वारे काकाजी यांना माझा नमस्कार। तसेच आजचे सूत्रसंचालन करते सचिन भाऊ वाघमारे यांना माझा नमस्कार। तसेच बाहेरगावून आलेले बाबांचे सेवक पदिले साहेब, शिंदे साहेब, बारेकर साहेब, तसेच उमरेड परिसरातील बाबांची ज्येष्ठ सेवक राहुल भाऊ वंजारी, तसेच चुले साहेब आणि आदरणीय मंच आणि उपस्थित संपूर्ण सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा नमस्कार। चर्चा बैठक ही 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियमावर आधारित आहे। सेवक मार्गात येण्याआधी सेवकावर काय परिस्थिती होती, सेवक दुःखी आणि कष्टी कसा होता आणि सेवकांनी काय काय दुःख भोगले आहेत, ह्या सर्वावर आधारित सेवक या मार्गात येऊन दैवी शक्तीच्या त्याला कृपा कशी लाभली आणि सेवक सुखी कसे झाला। आज या परिवारात ज्यांच्याकडे आज कार्यक्रम आहे नवे हवनाचा, ते सुद्धा दुःखातूनच आलेले आहेत आणि जीवन जगणं कठीण झालं होतं। अशातून त्यांना 36 कोटी देवी देवतांनी त्यांना सहकार्य नाही केलं आणि आज एक शेवटचा एक पर्याय म्हणून त्यांनी या मानव धर्माला स्वीकारलं की चला लोक म्हणतात म्हणून आपण या मार्गात जाऊ आणि पाहू का आपल्याला समाधान मिळते की नाही मिळत। पण महान त्यागी बाबा जुमदेवजींनी जो कठीण परिश्रम करून हा मार्ग आपल्याला फुकटात वाटून दिलेला आहे आणि आज सुखासुखाने जीवन जगून आज त्यांच्या घरी नव्या हवनाचा कार्यक्रम थाटामाटात पार पडून राहिला आहे। मी सुद्धा या मार्गात आलो आहे, माझ्यावर सुद्धा दुःख होते आणि मी 1 वर्षाच्या असताना माझे वडील मरण पावले। वडील मरण पावल्यानंतर माझ्या वडिलाला म्हणजे आजोबाला दारूचा शौक होता, म्हणून माझ्या वडिलाला सुद्धा दारूचा शौक लागला आणि शौक हा लागत राहतो। म्हणून चांगलं किंवा वाईट हे आपल्याला विचार करायचा आहे। म्हणून आपल्या आई वडील सुद्धा की मी मार्ग घेतला म्हणून माझ्या मुलांना जे मी दिवस बघितले ते माझ्या मुलांना दिवस भोगावे लागले नाही पाहिजे, म्हणून आपण या मार्गाला जुळलो आणि जुळून राहिले आहेत। आधी या मार्गाला उद्भत्ती धर्म म्हणून ओळखल्या जात होतं, मग परमात्मा एक म्हणजे आधीचा। तेव्हा आज मला 28 वर्ष झाली या मार्गात येऊन। मला जेव्हा वडील मरण पावले तेव्हा आईला खूप त्रास द्यायचे घरचे लोक आणि त्रास खूप झाला, त्याच्यामुळं माझ्या आईचा माहेर उमरेड, माझ्या आजीकडे सुद्धा मार्ग होता। मला वाटते 87-88 मधला मार्ग होता। बाबा असतानी पासून मार्ग घेतला आणि त्यावेळेस कार्यकर्ते हरिभाऊ हरेलकर काकाजी होते। आईला खूप त्रास झाला आणि मला माझा कान फुटायचा, त्यावेळेस माझ्या आजोबांनी माझा नवस कबूल केला होता कोळशाचा मारुती येथे आणि कोळशाच्या मारुती येथे गुडाचा नवस कबूल केला होता आणि एका पाडग्यात गुड आणि एका पाडग्यात मी। त्यावेळेस वैद्यांनी मला बाहेरचं करून टाकलं, मला पूर्णपणे आंधळा करून टाकला, ठोका केला होता। मी पूर्ण जेवण खाऊन सोडलं होतं, मरणाच्या वाटेला लागलो होतो आणि माझ्या आईने त्यावेळेस औषध उपचार बराच केला, वैद्यवाणी केली, पण समाधान मिळाला नाही। कारण मगाशीच
राहुल भाऊने सांगितलं आणि काकूने वगैरे सांगितलं की वैदाच्या ठिकाणी ते आपले नाही, ते फक्त आपला पोट भरायचं, मरते तर मर असं त्यांचं काम आहे. म्हणजे या जगात माझं चांगलं दुसऱ्याचे चांगलं तर माझं चांगलं ही फक्त वृत्ती मानते की बाबा जुमदेवजीची होती आणि त्याच वृत्तीवर आपण चालून राहिलो आहे. आपले मार्गदर्शक सुद्धा चालून राहिले आहे. म्हणून ही कृपा महान. माझ्या आजीनं माझ्या आईला सांगितलं की बाई म्हणे नवराही मेला आणि मुलगा सुद्धा मरणाच्या वाटेवर चालला. बाई म्हणे एक तर तू या मार्गात ये, नाहीतर मुलगा मेला म्हणून सोडून दे. म्हणून माझ्या आईला विचार आला. मी त्यावेळेस लहान होतो, जवळपास मी 5 वर्षाचा असेल. हो 5 वर्षाचा असेल. त्यावेळेस माझ्या आईला खूप विचार आला की कमी वयामध्ये नवरा मरण पावला आणि डोळ्यासमोर एक मुलगा आहे, हाही सुद्धा मरणाच्या वाटेवर चालला. म्हणून विचार केला, खूप मन कठोर केला आणि या मार्गात माझ्या आईने प्रवेश केला. मी पूर्णपणे आंधळा झालो होतो आणि भिंतीच्या सहाऱ्याने चालत होतो. त्यावेळेस हरिभाऊ अरेलकर काकाजीकडे माझ्या आजी आणि माझ्या आईने मला नेलं आणि त्यावेळी त्या काकाजींनी मला त्यांच्याकडे तीर्थ करून दिलं आणि दुसऱ्याच दिवशी माझे डोळे उघडले. किती महान कृपा. एवढे वैद्वानी औषध उपचार ज्या ठिकाणी डॉक्टरांची जे शिक्षण फेल पडलं त्या ठिकाणी मानते की बाबा जुमदेवजींनी ही दैवी शक्ती निर्माण केली, दैवी शक्ती उभी केली. ही दैवी शक्ती माझ्या कामात आली. माझे आयुष्य आज तुमच्या समोर मी बोलत आहे ही फक्त मानते की बाबा जुमदेवजीचीच देण आहे. मी जगीन किंवा मरीन, फक्त जीवनात मी माझ्या परमेश्वर भगवंत बाबा हनुमानजी तसेच माझे गुरु मानते की बाबा जुमदेवजी यांनाच मानेन. कारण आज या चर्चा बैठकीच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे अनुभव पाहायला मिळते. या अनुभवातूनच, या अनुभवाची शाळा आहे. या शाळेतून कोणाच्या डोक्यात कोणता क्लिक लागेल, कोणाचा अनुभव कोणाच्या आयुष्यात घडलेली घटना सांगेल सांगता येत नाही. ज्याप्रमाणे मला सुद्धा या चर्चा बैठकीची ओढ नव्हती. एका चर्चा बैठकीत माझ्या घराजवळचे अमोल मित्र अमोल मुळे आणि राजेश देशमुख यांना ओढ होती चर्चा बैठकीत जाण्याची. पण माझ्या मनात एक बीज ओवलं होतं की या चर्चा बैठकीत गेल्यानंतर आपल्याला उभं करते, आपल्याला बोलायला लावते आणि ती डेअरिंग आपल्यात नव्हती. पण जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत अनुभव सुद्धा येणार नाही आणि आपलं ज्ञान सुद्धा वाढणार नाही आणि या मार्गाविषयीचे जे वेगवेगळे अनुभव आहेत ते आपल्याला कळणार नाही. या मार्गाची शिकवण सुद्धा आपल्याला समजणार नाही. म्हणून त्या एका चर्चा बैठकीला मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी वारे साहेबांचं मार्गदर्शन चालू होतं. त्या ठिकाणी वारे साहेबांनी सांगितलं, बोलता बोलता एक त्यांच्या मुखातून शब्द निघालं की मी सुद्धा 35 वर्षापासून 30 वर्षापासून या मार्गात आहो. माझ्या डोक्यात एक विचार आला की माझी ओळख या व्यक्तीसोबत झाली पाहिजे आणि या व्यक्तीची संगत या व्यक्तीसोबत माझी एक ओळख होऊन मी याच्या संगतीने गेलो पाहिजे. या मार्गाचं ज्ञान मला याच्या माध्यमातून मिळू शकते. म्हणून या चर्चा बैठकीत हळूहळू जायला सुरुवात केली आणि आज या चर्चा बैठकीत नेहमी जाण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर एका अनुभवाच्या ठिकाणी त्यांचेच अनुभव ऐकलं की त्यांना एक मुलगी आहे आणि त्यांना एक पुत्रप्राप्ती पाहिजे होतं. म्हणून त्यांनी बाबांना योग मागितला आणि बाबांना सांगितलं की बाबा मला पुत्रप्राप्ती पाहिजे आणि अनुभव सांगतील ते तुम्हाला जेवढं समजलं त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तर त्यांनी मौदा आश्रमला काकू आणि काकाजी गेले आणि भगवंताला शब्द ठेवला, विनंती केली आणि त्यांना 3 एप्रिल बाबाच्या जन्माच्या दिवशी त्यांना मुलगा झाला. तर याच वृत्तीनं मी सुद्धा कार्य करण्याचा प्रयत्न केला. कसं अनुभव माझ्या डोक्यात लक्षात होता. म्हणून मला पहिली मुलगी आहे आणि मी सुद्धा विचार केला माझी आई गेल्यानंतर की माझी सुद्धा परिवार वाढवण्याचा मी विचार केला पाहिजे. त्याच्यामुळं मी भगवंताला विनवणी केली की बाबा मला माझ्यानंतर, कारण मला ना बहीण ना भाऊ ना वडील ना आई, त्याच्यामुळं मी आणि माझी पत्नी आणि मुलगी, म्हणून मी जसं आजपर्यंत जीवन जगलो त्याप्रमाणे माझ्या मुलीला सुद्धा जीवन नाही जगली पाहिजे. म्हणून मी बाबा मला सेवक पाहिजे, तू माझ्यानंतर मी जगीन किंवा मरीन तुमचीच सेवा करत राहणार, पण मी गेल्यानंतर तुमची सेवा करणारा माझ्या घरी एक सेवक पाहिजे, असा मी शब्द भगवंताला नेहमी देत होतो. पण कसं आहे, आपण फक्त इच्छा भगवंतासमोर ठेवू शकतो. भगवंताला देणं नाही देणं तो परमेश्वराच्या
हातात आहे. कारण आपले कर्म जर चांगले असेल तर परमेश्वर आपल्याला नक्की फळ चांगलाच देणार. कारण वांग्याच्या झाडाला शेवटी वांगेच लागणार, आलू कधीच लागणार नाही. म्हणून ज्याचे जसे कर्म त्याला फळ तसंच मिळणार. म्हणून मी काकाजीकडे माझी आई गेल्यानंतर त्यागाचे कार्य घेण्याचा विचार केला. त्यागाचे कार्य म्हणजे 11 दिवसाच्या योगाचे त्यागाचे कार्य. तर योगाचे कार्य मला घ्यायचे होते. मग मला असं वाटलं की मी त्यागाचेच योगाचे कार्य घ्यावं. म्हणून मी काकाजीकडे गेलो. काकाजीकडे शब्द दिला. काकाजींनी शब्द दिला की ठीक आहे, करता येते आपल्याला त्यागाचे कार्य योगाचे 11 दिवसाचे. त्यांनीच मला शब्द दिला. शब्द दिल्यानंतर, कारण भगवंताला जेव्हा द्यायचं आहे तेव्हाच भगवंत देणार. तर एक प्रसंग असा आला की माझ्या मिसेसची हळूहळू पिरियड्स कमी झाला आणि हळूहळू ते आम्ही औषधोपचार चालूही होता. त्यागाचे कार्य झाल्यानंतरचा भाग. तर आम्ही डॉक्टरकडे औषधोपचार केला पण समाधान मिळाला नाही आणि पिरियड्स एकदम बंद झाल्यासारखं झालं. मग माझ्या मिसेसचे नातेवाईक म्हणायचे किंवा माझे नातेवाईक म्हणायचे की एवढ्या कमी वयात पिरियड्स बंद होणं चांगलं नाही आहे. कारण माझ्या आईला सुद्धा पिरियड्स मुळेच कॅन्सर झाला होता, साफ न झाल्यामुळे. तर माझ्या पत्नीसमोर तो एक भीती होती. म्हणून औषधोपचार केला आणि एक दिवस माझ्या घरी किरायदार होते. त्या किरायदारांनी माझ्या पत्नीला सांगितलं एक पवनीला डॉक्टर आहे. पवनीवरून डॉक्टरची औषध घेतली. दोघी जणी गेल्या होत्या, मी नव्हतो गेलो. तर त्यांनी डॉक्टरांनी पिरियड साफ होण्याच्या औषधी दिल्या आणि भगवंताचे चमत्कार की त्याच महिन्यात राहिला, म्हणजे दुसऱ्या महिन्यात. तर ज्या वेळेस पिरियड साफ होण्याच्या गोळ्या दिल्या त्यावेळेस प्रेग्नन्सी थांबू कशी शकते, तर ही दैवी शक्ती आहे. दैवी शक्तीचा चमत्कार आहे. आणि माझी पत्नी वारंवार भगवंताला योग ठेवायची की बाबा मला मुलगाच पाहिजे. मी माझ्या पत्नीला सांगितलं की आपण इच्छा व्यक्त करणं हे आपलं काम आहे, पण परमेश्वराला जे मान्य असेल परमेश्वर तीच देणार. परमेश्वर जर समजा आपल्याला मुलगी दिली तर याच्यात परमेश्वरावरची आपली श्रद्धा कमी होता कामा नये आणि परमेश्वरावरचा विश्वास कमी होता कामा नये. जे परमेश्वर देईल ते चांगलंच देईल. फक्त आपण जे बी द्या परमेश्वरा ते चांगलं द्या असं आम्ही नेहमी मागायचं फक्त परमेश्वराला. मी शब्द हा टाकला होता की परमेश्वरा मुलगी हो किंवा मुलगा हो दोन्ही समान आहे. तुम्ही जे द्याल त्याला मला मान्य आहे. माझी इच्छा आहे की मला हे व्हावं, पण तुम्ही जे द्याल ते मला मान्य आहे. पण या डिलिव्हरीमध्ये आम्ही फॅमिली ऑपरेशन करणार. कारण आपल्याला सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये सांगितलं आहे मर्यादित कुटुंब ठेवणे. म्हणून आम्ही 2 आणि आमचे 2 याप्रमाणे आम्ही डॉक्टरांना आणि भगवंताला शब्द दिला की आम्हाला या डिलिव्हरीमध्ये काहीच हो. जेव्हापासून आम्ही ट्रीटमेंट चालू केली तेव्हापासून आम्ही डॉक्टराला सांगितलं की आम्हाला फॅमिली ऑपरेशन करायचं आहे. आता गोष्ट अशी झाली की डिलिव्हरीच्या टायमाला आम्ही डॉक्टराला सांगितलं. डॉक्टरांनी सांगितलं का फॅमिली ऑपरेशन होऊ शकत नाही आणि होणार बी नाही. मग मी शब्द काढला होता की फॅमिली ऑपरेशन तिचा नाही होणार तर मी माझा करेन. तर कसं आहे शब्द आपण शब्दाचं पाळणूक झाली पाहिजे. शब्दाचा आदर झाला पाहिजे, अनादर नाही झाला पाहिजे. ज्या ठिकाणी शब्द खाली पडला त्या ठिकाणी दैवी शक्ती आपल्यापासून दूर जाते. म्हणून मार्गदर्शकांनी ज्या तत्वावर आपल्याला कार्य दिले आहे, जे सांगितले आहे आपल्याला त्याच पद्धतीचे कार्य आपल्याला करायचे आहे. मगाशी एक आता बोलता बोलता मगाशी काकूंनी एक अनुभव सांगितला की कपाटामध्ये जर समजा आपले फोटो आहे तर आपल्याला त्या सेवकाला समाधान मिळालं नाही. त्या सेवकिनीने सांगितलं सत्य आहे. कारण आपण जेव्हा या मार्गात येतो आणि मार्गात आल्यानंतर आपण नवीन राहतो. आपल्याला जुने जे घरची साफसफाई आहे ते आपल्याला काळजीपूर्वक करावं लागते. आणि जे त्यागातले सेवक आहेत त्यांच्याकडे जर समजा एखादी पत्रिका आली किंवा कॅलेंडर आला किंवा चुकीनं कोणती एखादी वस्तू आपल्या घरी आली तर आपल्याला काही फरक पडत नाही. कारण आपला त्याग झालाय. आपण या मार्गाविषयी परिपक्व आहोत. कच्चीचे सेवक परिपक्व राहत नाही. कारण जोपर्यंत ते त्यागी होत नाही तोपर्यंत परिपक्व राहत नाही. म्हणून
माझ्याकडे अल्बम बनवला त्या ठिकाणी स्वस्तिक चुकीनं त्या अल्बमवाल्याने काढला आणि त्या अल्बमवर छापून आला स्वस्तिक छोट्याशा अक्षरात त्या कुंडीमध्ये. तर मी ते खोडला तर काही प्रॉब्लेम नाही. पण जर का समजा नवीन सेवकाच्या घरी जर समजा एखादी चुकीने एखादी कोणती वस्तू राहिली असेल तर त्याला समाधान मिळत नाही. तर याचसाठी आपल्याला मार्गदर्शक आपले सांगतात की साफसफाई, नुसती साफसफाई शुद्धीकरण केल्याने नाही होणार तर आपला अंतरात्मा सुद्धा शुद्ध झाला पाहिजे. आपण जर समजा एखाद्या मंदिरात गेलो तर आपल्या मनात आरती, कापूर किंवा त्या देव मंदिराविषयी काही श्रद्धा नसली पाहिजे. मन शुद्ध असला पाहिजे त्या टायमाला. अनुभव भरपूर आहे आणि वारे साहेबांचा वेळ कमी केला त्याबद्दल मी भगवंताला